त्या रात्री जीनत-उन्निसाला काही केल्या नींद येत नव्हती. आपल्या बापाच्या गतायुष्याचा पट तिच्या डोळ्यांसमोर उभा राहत होता. आपला पिता एक जागरूक आणि दक्ष राज्यकर्ता जरूर असेल, पण त्याची जिंदगी क्रौर्याच्या काळ्याकुट्ट रंगाने माखून गेल्याचे तिला ठाऊक होते. फक्त 15 वर्षे झाले असतील त्या गोष्टीला. शिखांच्या 5व्या गुरुला तेग बहादूरला औरंगजेबाने हाल हाल करून ठार मारले होते. त्यापेक्षा त्यांचे शिष्य भाई मतीदास, सतीदास आणि दयालसिंग यांच्या ज्या दिवसाढवळ्या हत्या त्याने घडवून आणल्या होत्या, त्या आठवणीने अजूनही ऐकणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडायचा. त्या जहरील्या स्मृतींमुळे जीनत-उन्निसा हैराण होऊन जायची. दयालदासना दिल्लीच्या चांदणी चौकात भर दिवसा तेलाच्या उकळत्या कढईमध्ये फेकून दिले होते. तो गुरासारखा ओरडता ओरडता जित्ता करपून खल्लास झाला होता. त्यांच्या उरलेल्या अर्धवट देहावरची कातडी आपोआप सोलली गेली होती. दयालदासांचे ते भयावह शव पातशाने चांदणी चौकामध्ये कितीतरी दिवस तसेच टांगून ठेवले होते. त्या दिशेला भीतीने पाखरेही फिरकत नसत. सतीदासांच्या हत्येची तऱ्हा अजूनही अमानुष होती. त्यांचा जिवंत देह चांदणी चौकातच एका खांबाला घट्ट बांधून उभा केला होता. सतीदासांच्या मागच्या बाजूला 1 जण आणि समोरच्या अंगाला 1 जण असे 2 हत्यारे उभे केले गेले होते. त्यांच्या हातामध्ये अतिशय अणकुचीदार वाघनखे अडकवली गेली होती. पातशाच्या इशाऱ्यानुसार एका वेळी ते दोघे सैतान मागून आणि पुढून त्या जिवंत देहाला ओरबाडू लागले. चिटाचे कापड फाडावे तसा तो देह टराटरा फाटत होता. मांसाचे गोळे ओरबाडून हिसकावून काढले जात होते. रक्ताच्या उमाळ्यात तो मानवी देह गोरापेक्षाही अधिक जीवाच्या आकांताने ओरडत होता. त्या करुण किंकाळ्या ऐकून चांदणी चौकातील 2 स्त्रियांचे गर्भपतन झाले होते. पातशाशी काही ना काही समझोता घडावा म्हणून राणू आणि दुर्गादेवीची वाट शहजादीने दाखवली होती. पण आपल्या बापाच्या क्रौर्याचा तिला चांगला अंदाज होता. त्यातच सतीदासाचा खांबाशी बांधलेला, वाघनखांनी ओरबडलेला, रक्ताळलेला, हंबरता जिवंत देह तिच्या मनश्चक्षूंसमोर उभा राहत होता. आणि दुसऱ्या क्षणी आपल्या अब्बाजांच्या जागी एक काटेरी जमदाडा घेतलेला नर राक्षस खडा असल्याचे तिला दिसत होते. ते ख्वाब तिला जागवत होते आणि ती भीतीने घामाघूम होऊन दुलईमध्ये बेचैन होऊन तगमगत होती.